सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस सांगणार आहे विथ देअर कट ऑफ. म्हणजे जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला MSc एक्झाममध्ये किती मार्क स्कोर करावे लागतात, किती पर्सेंटेज स्कोर करावे लागतात, तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्याच्यामुळे आत्तापासून तुम्ही तुमचं ड्रीम कॉलेजचं टार्गेट ठेवून तुम्ही MSc प्रिपरेशन एकदम बेस्ट करू शकता. ऑल्सो त्या कॉलेजबाबत काय काय इन्फॉर्मेशन पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो ही व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. अँड ऑल्सो माझी एक रिक्वेस्ट आहे, भरपूर मुलं व्हिडिओ बघतात बट व्हिडिओला लाईक करत नाहीत. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करत जा, कारण की काय होतं की तुम्ही जसं लाईक कराल तशी ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचते. सो जास्तीत जास्त मुलांची हेल्प होते. सो व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा, कारण की आता तुमची MSc एक्झाम येईल. त्या CETची एक्झामबाबत काय काय इन्फॉर्मेशन तर हे मी तुम्हाला ह्या चॅनलवर प्रोव्हाइड करेन. ऑल्सो तुमची CETची एक्झाम झाल्यानंतर एक ॲडमिशन प्रोसेस असते आणि ती ॲडमिशन प्रोसेस खूप टफ असते, खूप कॉम्प्लिकेटेड असते. सो त्या ॲडमिशन प्रोसेसबाबत पण एकदम स्टेप बाय स्टेप सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्या चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यात पहिलं कॉलेज आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. आणि हे एक वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे. मोस्ट ऑफ दी मुलांचं हे एक ड्रीम कॉलेज असतं. आणि ह्या कॉलेजचं जर आपण स्टेटस बघितलं तर ह्या कॉलेजचं स्टेटस आहे युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस. म्हणजे हे एक कॉलेज युनिव्हर्सिटी आहे आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे. आता ऑटोनॉमस कॉलेजचा एक मी तुम्हाला अर्थ सांगतो. ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे ह्या कॉलेजचं जे पण काय अकॅडमिक करिक्युलम आहे, जे पण त्याचे पेपर्स वगैरे आहे, तर हे सगळे कॉलेजमध्ये सेट होतात. म्हणजे कॉलेज लेवलवरच तुमचा सिलेबस वगैरे हा डिसाईड केला जातो. सिम्पल वेमध्ये एक्सप्लेन केलं गेलं तर आता जसे की तुमची 12वीची एक्झाम आहे. 12वीची एक्झाम तुम्ही दिल्यानंतर तुमचे पेपर कुठे चेक करायला जातात? कॉलेजमध्ये तर चेक नाही करत, पेपर तुमचे बाहेर जातात चेक करायला. तर त्याच्यामुळे बाहेरून तुमचे पेपर चेक होऊन येतात. आता इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये पण असं असतं, जे पण कॉलेजेस प्रायव्हेट असतात, जे कॉलेजेस ऑटोनॉमस नसतात, तर त्या कॉलेजचे पण जे पेपर्स आहेत हे बाहेर जातात चेक करायला. बट जे पण कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत तर ऑटोनॉमस कॉलेजचे पेपर्स हे कॉलेजमध्येच चेक केले जातात आणि कॉलेजमध्ये चेक होऊन तुम्हाला ह्याचा रिझल्ट मिळतो. म्हणजे कॉलेजमध्येच हे पेपर काढतात, नंतर कॉलेजमध्येच हे पेपर चेकसुद्धा केले जातात. सो वन ऑफ दी बेस्ट कॉलेज असतं हे ऑटोनॉमस कॉलेज. आणि ऑटोनॉमस कॉलेजचाच हा एक फायदा असतो. आय नो हे थोडं आता तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल, बट टेन्शन घेऊ नका. आता सध्या तुमची 12वीची पण एक्झाम व्हायची बाकी आहे, त्याच्यानंतर CETची पण एक्झाम व्हायची बाकी आहे आणि त्याच्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. तर त्याच्यामुळे आत्ता तुम्ही ह्याच्यावर टेन्शन घेऊ नका की ऑटोनॉमस म्हणजे काय, नॉन ऑटोनॉमस म्हणजे काय. ह्याच्यावर मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओज प्रोव्हाइड करत जाईन. योग्य टाईम आला की त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करेन. सध्यापुरती हे तुम्ही लक्षात घ्या की हे जे कॉलेज आहे ही युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस कॉलेज आहे. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमची रँक किती आली पाहिजे. सो बघा, जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल CS सारख्या ब्रांचमध्ये, तर तुमची रँक जी आहे ही बिलो 100 आली पाहिजे. जे मी ते कट ऑफ मेन्शन केलेले आहेत तर हे CS ब्रांचेस कट ऑफ आहेत. मी दुसऱ्या ब्रांचेसचे कट ऑफ इन्क्लूड नाही केले. सध्यापुरती मी CS ब्रांचचे तुम्हाला कट ऑफ सांगतोय, कारण की सगळ्या कॉलेजचे, मोस्ट ऑफ दी कॉलेजेसचे CS ब्रांचचे कट ऑफ जास्त असतात कम्पेअर टू अदर ब्रांचेस. आणि मोस्ट ऑफ दी मुलांचे ड्रीम ब्रांच पण असते की मला CS ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्याच्यामुळे मी ते CS ब्रांचचा कट ऑफ मेन्शन केलेलं आहे. बाकीचे जर तुम्हाला ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर समजून जा की ह्याच्यापेक्षा थोडं कमी कट ऑफ दुसऱ्या ब्रांचेसचा असतो. ठीक आहे. सो जर तुम्हाला CS सारख्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमची रँक आहे ही बिलो 100 आली पाहिजे. 96 ह्याची रँक आहे, 96 कट ऑफ रँक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की जर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल COEP सारख्या, तर तुमची रँक बिलो 100 आली पाहिजे. पर्सेंटाईल वाईज कट ऑफ बघितला तर 99.96 पर्सेंटाईल वाईज कट ऑफ आहे. म्हणजे कट ऑफ पण ह्याच्यामध्ये खूप जास्त आहे. आणि सगळ्याच मुलांना ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळत. ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त CETची एक्झाममध्ये स्कोर करावा लागतो. मग दादा ह्याच्यामध्ये नक्की 200पैकी किती मार्क आणावे लागतात? आम्हाला माहिती नाही की पर्सेंटाईल कसे कॅल्क्युलेट केले जातात, रँक कशी कॅल्क्युलेट केली जाते. मग मला सिम्पल सांग की 200पैकी आम्हाला किती मार्क स्कोर करावे लागतील. तर बघा, 200पैकी किती मार्क स्कोर करावे लागतील हे मी तुम्हाला नंतर सांगेन. एकदा मी तुम्हाला सगळं कॉलेजचे लिस्ट सांगतो की कोणते कोणते कॉलेजेस आहेत, आणि सगळे कॉलेजेस झाल्यानंतर मी तुम्हाला किती मार्क तुम्हाला स्कोर करावे लागतात 200पैकी, तर ते मी तुम्हाला सांगेन. आणि COEP कॉलेजचे आपण प्लेसमेंटचं बोलायला गेलो तर प्लेसमेंट पण ह्याची खूप बेस्ट आहे. ह्याचा हायेस्ट पॅकेज अराउंड 50 LPA प्लस जातं. तर त्याच्यामुळे वन ऑफ दी बेस्ट कॉलेज हे आहे. नंतर नेक्स्ट आहे VGTI कॉलेज. VGTI कॉलेज हे माटुंगामध्ये लोकेटेड आहे, जे मुंबईमध्ये येतं. या कॉलेजचं आपण स्टेटस जर आपण बघितलं तर हे गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस म्हणजे काय की हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ज्याला गव्हर्नमेंट फंड करतं. आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे म्हणजे ह्या कॉलेजमध्ये जे पण काही अकॅडमिक करिक्युलम आहे तर हे सगळं कॉलेजेस डिसाईड करतं. एक्झामचे पेपर्स वगैरे हे सगळं कॉलेजेस करतं. तर हे एक ऑटोनॉमस कॉलेजसुद्धा आहे. आणि एक मी तुम्हाला सांगतो की ऑटोनॉमस कॉलेजचे ना भरपूर काय काय फायदे असतात, जे मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. त्यासाठी चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा.
आता जर आपण ह्या कॉलेजचा क्लोजिंग रँक बघितला तर ह्याचा क्लोजिंग रँक 101 आहे फॉर CS ब्रांच. मी मोस्टली ह्या इकडे CS ब्रांचचे कट ऑफ मेन्शन केलेले आहेत बिकॉज मोस्ट ऑफ दी मुलांची CS ब्रांच ही ड्रीम ब्रांच असते, तर त्यामुळे मी CS ब्रांचचे कट ऑफ इकडे मेन्शन केलेत. सो जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये CS ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला बिलो 100 रँक ही आली पाहिजे, तरच तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये इझिली CS सारख्या ब्रांचमध्ये ॲडमिशन मिळू शकेल. बाकीच्या ब्रांचेसचे कट ऑफ ह्याच्यापेक्षा थोडे कमी आहेत, एकदम जास्त पण कमी नाही आहेत. तुम्हाला असं वाटत असेल खूप जास्त कमी असतील तर जास्त पण कमी नाही आहेत, थोडे काय कमी आहेत. म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कट ऑफ लिस्टमध्ये चेक करू शकता. बट जर तुम्हाला CS ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा एवढा रँक हा आला पाहिजे. जर आपण ह्याचा पर्सेंटेल वाईज कट ऑफ बघितला तर 99.96 ह्याचा पर्सेंटेल वाईज कट ऑफ आहे. आणि हे जे कॉलेज आहे हे प्लेसमेंट वाईज पण खूप बेस्ट आहे. ह्याचा हायेस्ट पॅकेज 55 to 57 LPA प्लस ह्याचं जातं. सो हे पण एक वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे. आता नेक्स्ट कॉलेज आहे न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. हे कॉलेज खूप स्पेशल आहे बिकॉज इकडे ॲडव्हान्स करिक्युलम आहे. इकडे डे 1 पासून तुम्हाला कोडिंग शिकवली जाते, जिथे फर्स्ट इयरपासून तुम्हाला पायथन शिकवतात अँड क्रिएटिव्ह गेम्स डेव्हलप करायला शिकवतात अँड सेकंड इयरपासून तुम्हाला ॲप डेव्हलपमेंट शिकवली जाते. ह्या कॉलेजमधले फॅकल्टीज पण खूप चांगले आहेत. ह्यामध्ये काही फॅकल्टीजने टॉप कंपनीजमध्ये काम केलेलं आहे, जसे की गुगल, सिस्को, स्विगी ह्यासारख्या टॉप कंपनीजमध्ये काही फॅकल्टीजने काम केलं आहे. प्लस ह्या कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरसाठी इंडस्ट्री लीडर्स पण येतात, जसे की विस्तारा एअरलाईनचे CTO अँड मायक्रोसॉफ्ट स्टार्टअपचे MDs. ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला 6 महिन्याची इंटर्नशिप सुद्धा मिळते, जी करणं तुम्हाला मॅन्डेटरी आहे. अँड सिलेक्टेड स्टुडंट्सला सिलिकॉन व्हॅली अँड सिंगापूरमध्ये टेक ट्रिपसाठी घेऊन जातात. ह्या कॉलेजच्या फर्स्ट अँड सेकंड इयरच्या मुलांनी इंटर्नशिप सुद्धा ग्रॅप केलेली आहे, ज्याचा ॲव्हरेज स्टायपंड हे 30,000 पर मंथ आहे. प्लस काही मुलांनी GSOCमध्ये 1.25 लाख पर मंथ सुद्धा अर्न केलेले आहे. अँड ह्या कॉलेजने 2 प्रोग्राम सुद्धा लॉन्च केले आहेत. फर्स्ट इज सीड फंड प्रोग्राम स्टार्टएक्स. ह्याच्यामध्ये जे पण काही मुलांचे स्टार्टअप आयडियाज असतील हे रियालिटीमध्ये कन्वर्ट करतात विथ दी फंडिंग अप टू 1 करोड. आणि ह्यामध्ये तुम्हाला मेंटरशिप, रिसोर्सेस अँड फायनान्शियल सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड करतात. अँड सेकंड इज गो फॉर गोल्ड, जिथे मुलांमध्ये लॉंग टर्म कोडिंग स्किल्स डेव्हलप करतात. अँड यांचा एम हेच आहे की इंडियाला ICPC सारख्या ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये स्ट्रॉंग बनवायचं. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला NCET नावाची एक्झाम असते, तर ही तुम्हाला द्यावी लागेल. ह्या एक्झामचे डेट्स अनाऊन्स झाले आहेत. 5 फेब्रुवारीला ही एक्झाम असणार आहे. त्यासाठी आत्तापासून रजिस्ट्रेशन हे सुरू झालं आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. या एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे तर ही एक्झाम 3 सेक्शनमध्ये होईल. नंबर 1 मॅथमॅटिक्स, नंबर 2 जनरल ॲप्टिट्यूड अँड नंबर 3 इंग्लिश. आता नक्की किती क्वेश्चन कशामध्ये विचारलं जाणार तर हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेलं आहे, तर हे तुम्ही चेकआउट करू शकता. आता एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन किट आणि मॉक टेस्ट हे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. आता रजिस्टर करण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. नंतर नेक्स्ट आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये SPIT कॉलेज पण बोलतो. ह्या कॉलेजचं आपण स्टेटस बघितलं तर हे एक अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. आता अनएडेड म्हणजे काय की हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि हे एक ऑटोनॉमस कॉलेजसुद्धा आहे. म्हणजे ह्या कॉलेजमध्ये जे पण काही अकॅडमिक करिक्युलम असतं, जे पण काही एक्झाम्स असतात, सिलेबस असतो, तर हे सगळं कॉलेजच सेट करतं. तर त्यामुळे हे एक अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. ह्या कॉलेजचा आपण क्लोजिंग रँक बघितला तर 432 ह्याचा क्लोजिंग रँक आहे. पर्सेंटेल वाईज कट ऑफ बघितले तर 99.81 ह्याचा पर्सेंटेल वाईज कट ऑफ आहे. ह्या कॉलेजचे प्लेसमेंट पण खूप चांगले आहेत. ह्या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज आपण बघितला तर 61 LPA प्लस याचा हायेस्ट पॅकेज गेलेला आहे. आणि त्याचा प्लेसमेंट रेशो पण ना 100% प्लेसमेंट आहे. ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला 100% प्लेसमेंट मिळते बिकॉज ह्या कॉलेजमध्ये फक्त 3च ब्रांचेस आहेत. आणि एक तुम्ही लक्षात घ्या की सरदार पटेल नावाचे 2 कॉलेजेस आहेत. एक आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ते पण मुंबईमध्येच लोकेटेड आहे. आणि हे जे कॉलेज आहे जे मी तुम्हाला सांगतोय त्या कॉलेजचं नाव आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे पण मुंबईमध्येच कॉलेज आहे. आणि ह्या कॉलेजमध्ये जे मी तुम्हाला 3 ब्रांचेस सांगतोय ते आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. तर हे 3च ह्या कॉलेजमध्ये ब्रांचेस आहेत आणि त्यामुळे ह्या कॉलेजची प्लेसमेंट 100% आहे. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. ह्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये PICT कॉलेज असं पण बोलतो. या कॉलेजचं आपण स्टेटस बघितलं तर हे एक अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय, हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं ऑटोनॉमस म्हणजे काय की ह्याच्यामध्ये जे पण काही कॉलेजचं अकॅडमिक करिक्युलम असतं, एक्झाम्स वगैरे असतं, तर हे कॉलेज त्यांच्या लेवलवर हे सेट करतं. तर हे एक अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. जर आपण याचा क्लोजिंग रँक बघितला तर 577 ह्याचा क्लोजिंग रँक आहे. जर याचा आपण प्लेसमेंट रेशो बघितला तर 92.89% ह्याचा प्लेसमेंट रेशो आहे. म्हणजे मोस्ट ऑफ दी मुले ह्या कॉलेजमध्ये प्लेस झाली आहेत. आता ह्या कॉलेजबद्दल ना मोस्ट ऑफ दी मुलांचे डिफरंट ओपिनियन्स असतात. काही मुलं बोलतात की हे कॉलेज खूप स्ट्रिक्ट आहे, ह्याच्यामध्ये शाळेसारखं आपल्याला ट्रीट केलं जातं, ह्याच्यामध्ये स्ट्रिक्टनेस खूप जास्त आहे. प्लस काही मुलांचं डिफरंट ओपिनियन असतं की हे कॉलेज खूप चांगलं आहे. तर बघा कॉलेज कसंही असू देत, जर आपण अकॅडमिकली बघितलं तर वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे. सो जर तुम्हाला पुण्यामध्येच कॉलेज पाहिजे असेल आणि जर तुम्हाला COEP सारखं कॉलेज मिळत नसेल
तर तुम्ही PICDच्या कॉलेजला कन्सिडर करू शकता. नंतर नेक्स्ट आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. ह्याचं आपण स्टेटस बघितलं तर हे गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. हे गव्हर्नमेंट एडेड पण आहे आणि ऑटोनॉमस कॉलेज पण आहे. ह्याचं जर आपण क्लोजिंग रँक बघितलं तर 1504 ह्याचा क्लोजिंग रँक आहे. पर्सेंटेज वाईज कट ऑफ बघितलं तर 99.43 ह्याचा कट ऑफ आहे. ह्याचा प्लेसमेंट रेशो पण चांगला आहे. 80 to 85% ह्याचा प्लेसमेंट रेशो आहे आणि ह्याचा हायेस्ट पॅकेज पण ऑलमोस्ट 40 to 43 LPA पर्यंत जातं. नंतर नेक्स्ट आहे DJ सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे कॉलेज मुंबईमध्ये लोकेटेड आहे. ह्या कॉलेजचं आपण स्टेटस बघितलं तर हे एक अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजची लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजराती आहे. आता लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे काय? सो जी पण मुलं लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजरातीमधनं बिलॉंग करत असतील तर त्या मुलांसाठी ह्या कॉलेजमध्ये काही % ऑफ सीट रिझर्वड आहेत. जर तुम्ही आता MSTCD 2025चा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर तुम्हाला एक प्रश्न त्या तिकडे नक्की विचारला असणार की तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमधनं बिलॉंग करता का? तर तीच ही मायनॉरिटी आहे. सो जी पण मुलं गुजराती मायनॉरिटीमधनं बिलॉंग करत असतील तर त्या मुलांसाठी ह्या कॉलेजमध्ये काही % ऑफ सीट हे रिझर्वड असतात. आता जर आपण ह्या कॉलेजचा क्लोजिंग रँक बघितला तर 1232 ह्याचा क्लोजिंग रँक आहे आणि पर्सेंटेज वाईज कट ऑफ बघितले तर 99.51 ह्याचा पर्सेंटेज वाईज कट ऑफ आहे. ह्या कॉलेजचे प्लेसमेंट खूप चांगली आहे. ह्याचा हायेस्ट पॅकेज 40 LPA पर्यंत जात असतं. सो हे पण मुंबईमधलं एक वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ह्याला पण शॉर्ट फॉर्ममध्ये VIT पुणे असं पण बोलतो. या कॉलेजचा आपण स्टेटस बघितलं तर हे एक अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. या कॉलेजचे क्लोजिंग रँक हे 2823चा क्लोजिंग रँक आहे आणि पर्सेंटेज वाईज कट ऑफ हे 99% आहे. ह्याचं जर आपण हायेस्ट पॅकेज बघितलं तर 40 to 50 LPA पर्यंतचं हायेस्ट पॅकेज जात असतं. आता हे VIT कॉलेज ना हे आधी सेपरेट कॉलेज होते, म्हणजे VIT आणि VIIT हे वेगवेगळे कॉलेजेस होते. बट लास्ट इयरला हे दोन्ही कॉलेज मर्ज केले आणि एकच कॉलेज बनवलं VIT पुणे, म्हणजे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. सो हे वन ऑफ द टॉप कॉलेजेस आहेत ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं. हे जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत मोस्ट ऑफ दी ह्याच्यामधले ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, कारण की जे पण टॉप कॉलेजेस असतात हे मोस्ट ऑफ दी ऑटोनॉमस कॉलेजेसच असतात. तर जर तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळाले तर तुम्ही ह्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन सिक्युअर करू शकता. आता जर तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळवायचे असतील तर तुम्हाला MSTCDच्या एक्झाममध्ये चांगली प्रिपरेशनसुद्धा करायला पाहिजे. आता जर तुम्हाला 99+ पर्सेंटेज स्कोअर करायचे असतील तर नक्की तुम्हाला MSTCDच्या एक्झाममध्ये 200 पैकी किती मार्क रिक्वायर्ड आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो. आता ह्या इकडे एक तुम्ही लक्षात घ्या की तुमचे जे पण काही पर्सेंटेज आहेत हे भरपूर साऱ्या फॅक्टर्सवर डिपेंड असतात. हे फक्त तुम्ही 200 पैकी किती मार्क स्कोअर केले त्याच्यावर डिपेंड नसतात. हे अजून वेगवेगळ्या फॅक्टर्सवर पण डिपेंड असतात. जसे की तुमची जी पण काही एक्झामची शिफ्ट असेल त्या शिफ्टमध्ये किती मुलं आहेत, ते एक्झामच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय. तुमची जर शिफ्ट जास्त डिफिकल्ट असेल तर तुम्हाला कमी मार्क्सवर पण चांगले 99+ पर्सेंटेज मिळू शकतात. म्हणजे 140 मार्क्सवर पण तुम्हाला 99+ पर्सेंटेज मिळू शकतात जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल तर. बट जर तुमची शिफ्ट खूप इझी असेल तर तुम्हाला जास्त स्कोअर करावं लागेल. अराउंड 160+ तुम्हाला स्कोअर करावं लागेल जर तुम्हाला 99 पर्सेंटेज हे मिळवायचे असतील तर. सो एक मी तुम्हाला सांगतो की तुम्ही टार्गेट ठेवा की तुमच्या MSTCDच्या एक्झाममध्ये 200 पैकी 150+ तरी तुमचे आले पाहिजेत, म्हणजे नक्कीच तुमचे 99+ पर्सेंटेज हा तुम्हाला स्कोअर येऊन जाईल. जर तुमचे एवढे पर्सेंटेज आले तर नक्कीच तुम्ही ह्या टॉप मोस्ट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ऑल्सो 5 फेब्रुवारीला NSAT एक्झाम आहे, तर त्याची पण तुम्ही नक्की प्रिपरेशन करा. ती पण एक्झाम तुम्ही नक्की द्या. त्या एक्झामला जर तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ऑल्सो तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप पण नक्की जॉईन करा. त्याच्यावर पण मी तुम्हाला डेली अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. जर काही मेजर अपडेट आली तर लगेच मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करत असतो. सो टेलिग्राम ग्रुप पण नक्की जॉईन करा. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.